शेवटी देशामध्ये कायदा आहे. कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही. नवी जिंदगीवाला नाही आणि जुन्या जिंदगीवालाही नाही. त्यामुळं कुठल्याही जिंदगीवाला देशाच्या कायद्यापेक्षा मोठा नाही. पहिलं तर सरकारी जागेवर अतिक्रमण करायचं, बेकायदेशीरपणे राहायला जायचं, पुन्हा व्यवस्थेला चॅलेंज करायचं आणि अशा पद्धतीचं वर्तन करायचं हे शोभत नाही. आपण शासकीय जागेवर अतिक्रमण केलं याच्यावर शिक्कामोर्तब करताय. शेवटी देशामध्ये कायदा आहे. कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही. नवी जिंदगीवाला नाही आणि जुन्या जिंदगीवालाही नाही. त्यामुळं कुठल्याही जिंदगीवाला देशाच्या कायद्यापेक्षा मोठा नाही. त्यामुळं कायद्याची अंमलबजावणी करत असताना कुणी आडवा आला तरी सुद्धा कायद्याची अंमलबजावणी होईल आणि जे कायदेशीर आहे ते काम होईल. विमानतळाला धरून प्रश्न आहे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं यासाठी नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं यासाठी खासदार म्हात्रे जे आहेत ते विधान भवनावरती मोर्चा काढणार आहे. आता म्हात्रेंच्या मनात काय आहे हे मला कल्पना नाही आणि दिबा पाटलांचं नाव देण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सातत्यानं स्पष्ट केलेलं आहे. आता मी स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते विमानतळाला कुठलं नाव द्यावं हे केंद्रीय पातळीवर ठरतं. माझी भूमिका आहे दिबा पाटलांचं नाव देण्याची आहे.